प्राजक्ता माळींचा मी प्राजक्ता ताई असा उल्लेख केलेला आहे असं सुरेश धस यांनी म्हटलं। प्राजक्ता माळींनी माझं वक्तव्य नीट ऐकावं, मी कुणाचा अवमान केलेला नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय। जे बोललेलो आहे ते सगळ्या मीडियाच्या पुढे अवमान होईल, एखाद्या महिलेचा कुणाचा अवमान होईल असं मी एक शब्दही बोललेलो नाही। याच्या उपर त्यांनी माझं बाईट परत एकदा बघावा, त्यात जर काही त्यांना अवमानकारक वाटलं तर मग नंतर त्यांनी महिला आयोगाकडे जावं ना। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, याच्या उपरही प्राजक्ताताईंनी ठरवलं तर मग माझी काय अडचण नाही। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन आणि आत्ताचे मुख्यमंत्री हे तिघे आलते, शिवराज सिंग चौहान साहेब सुद्धा आलते। आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो तर दादा स्वतः म्हणले मला लय चटके बसले राव, म्हणजे ते असे काय ते भुरनाळे फिरनाळे उराले होते। अजितदादाचा हात चटकला आणि अजितदादांना माझी विनंती, तुमचा हात नाही तुमचं सगळं चटकन ह्या बाबतीत निर्णय नाही घेतला तर म्हणजे काय निर्णय घ्यायला पाहिजे अजित पवार? निर्णय काय घ्यायला पाहिजे त्यांना कळत नाही काय? अजितदादापेक्षा हुशार आहे का मी? अजितदादा मोठे हुशार आहे।